बाबळगाव ग्रामपंचायतीच्या साजरा होत असलेला आपल्या रूढी परंपरेनुसार या दसरा महोत्सवाच्या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय जीवनराव देशमुखजी, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा दसरा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय, ते महाराष्ट्राचे माजी मंत्री, सहकार महर्षी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आपले लाडके नेते आदरणीय काका, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते लातूर ग्रामीणचे आमदार धीरज, आदरणीय आई, खास करून उपस्थित असलेल्या दीपशिखा धीरज देशमुख, आबासाहेब पाटील, ॲडव्होकेट किरण जाधव, अभय साळुंके, विक्रांत गोजमगुंडे, प्रमोद जाधव, सर्जेराव मोरे, रवी काळे, विजय देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले बाबळगाव पंचकृषी लातूर जिल्हा येथून आलेले आपले सगळेच सहकारी मित्र, गावच्या सरपंच, उपस्थित सगळेच, समद सय्यद, सन्माननीय समद सय्यद जी, बंधू भगिनी, पत्रकार, मित्रांनो, बाबळगावचा दसरा महोत्सव हा एखाद्या गावामध्ये दिमाखानं देशातला, या राज्यातला आगळा वेगळा एकमेव असा दसरा महोत्सव हा बाबळगावचा दसरा महोत्सव आहे असं मी म्हणालो होतं, ते चुकीचं होऊ नये. आणि यामध्ये सामील होत असताना आपल्या सगळ्यांनाच मनापासूनचा आनंद होत असतो. आणि या दिवशी आपल्या गावाच्या रूढी परंपरेनुसार संवाद साधण्याचे एक निमित्त हे आपल्याला उपलब्ध होत असतं. दसरा म्हटल्यानंतर आम्हाला लहानपणापासनं आमचे आजोबा आदरणीय दगडोजीराव देशमुख साहेब यांची आठवण निश्चित होते. त्यांच्या काळातले त्यांचे सारेच सहकारी, त्यांची देखील निश्चितच आपल्याला आठवण झाल्याशिवाय राहत नाही. माणिकराव देशमुखजी असतील, बंदे नवाज असतील, लहानपणापासून
ह्या मंडळींना आम्ही या दसरा महोत्सवामध्ये पाहिलेलं आहे. मला ते दगडू सगळी माणसं आपल्या गावातली, आपल्या मातीतली, त्यांची आठवण झाल्याशिवाय वाड्यावरून निघून सीमोल्लंघन केलं, मेसूबाईचं दर्शन घेतलं. आपण पुन्हा अनेक मंदिरांना आपण नतमस्तक झालो, दर्ग्याला नतमस्तक झालो. ही जी एक परंपरा आहे सर्व धर्म समभावाची, प्रेमानं, आपुलकीनं सण कसा साजरा करावा हे आज आपल्याला या गावामध्ये दसरा महोत्सवाच्या निमित्तानं लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण होते. आणि ते नेहमी सांगत असत की त्यांच्या राजकीय जीवनामध्ये ते किती जरी व्यस्त असले, दसऱ्या दिवशी त्यांची जर भेट घ्यायची असेल तर मुक्काम पोस्ट बाभळगाव. भारतातून, महाराष्ट्रातून ते मुख्यमंत्री असताना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची भेट घ्यायची असेल तर दसऱ्याच्या दिवशी इथं किती गर्दी होत होती हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यांनी एक आपली किमया निर्माण केली. आजही माझा, तुमचा, आपल्यापैकी कोणाचाही दिवस त्यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यांचा किस्सा चर्चेला आल्याशिवाय आपला दिवस आणि म्हणून ही परंपरा जपण्याचं काम आज आपण सारेच या ठिकाणी करतोय. आज सगळे गावकरी एकमेकांशी भेटले. कदाचित वर्षभर आपण दुरूनच एकमेकांना पाहत असू. काहींची भेट घरी होते, काहींची भेट काही कार्यक्रमानिमित्त गावामध्ये होते. पण आजचा हा सण असा आहे आला दसरा, सगळं विसरा. वर्षभर जे काही आपापसामध्ये मतभेद झाले असतील, मतांतर झाला असेल, ते सारं विसरून एकमेकांना सोनं देणं, सदिच्छा व्यक्त करणं आज आपण या दिवशी करतो. आणि आज मला मनस्वी आनंद आहे की या सणानिमित्त आपण एकत्र येतो. हे आम्ही कधीही विसरू शकत नाही. सरपंचांनी, उपसरपंचांनी थोडक्यामध्ये गावासाठी काय केलं हे त्यांनी आपल्या पुढे मांडलं. खरं म्हणजे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला लोक बिनविरोध निवडून देतात. कधी इथं मतदान होत नाही, निवडणूक होत नाही. झाली तर एखाद्या वार्डात होते, तेही काहीतरी आपसातलं भांडण असतं. हा उभा राहिला तर मी याच्या विरोधात उभा राहणार वगैरे वगैरे. आणि म्हणून गावकऱ्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत.
की ग्रामपंचायतीला, सोसायटीला आदरणीय काकांच्या नेतृत्वामुळे, आदरणीय साहेबांच्या विचारांमुळे लोक अजूनही आपल्याला बिनविरोध निवडून देतात आणि म्हणून आपली जिम्मेदारी अधिक वाढते. अधिक जोमानं आपण आपल्या गावकऱ्यांचं काम केलं पाहिजे. ग्रामपंचायतीनं, सोसायटीनं काही चांगले उपक्रम हाती घेतलेले आहेत. काही लोकांना तुम्ही पुरस्कार दिले, कौतुक केलं गावकऱ्याचं. त्याबद्दल त्या सगळ्याच पुरस्कार विजेत्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. गावकऱ्यांनाही विनंती करतो की टाळ्याच्या गजरात आपण त्या सगळ्यांचं कौतुक करावं, कारण गावाचा बहुमान उंचावण्याचं काम आपल्या गावकऱ्यांनी केलेलं आहे. आज या निमित्तानं त्यांना प्रेरणा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मस्केंना, देशमुखांना मी विनंती करणार आहे की आता तुमच्या ज्या सगळ्या सेवा आहेत त्या घरपोच असल्या पाहिजेत. म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या दारावर ठोठावून जर विकास कामं त्यांना मंजूर होणार असतील, ती तर होतीलच, पण आपल्याला बिनविरोध निवडून दिलंय म्हणून आपण घरपोच विकासाच्या योजना आपल्या ग्रामस्थासाठी नेल्या पाहिजेत. हे आपण उराशी खुणगात बाळगा आणि त्या दिशेने येणाऱ्या काळामध्ये पावलं उचला, अशी माझी आपल्याला विनंती आहे. या गावाचा चौफेर विकास आपल्याला करायचा आहे. कधी कोणी विचार केला होता हे गाव राष्ट्रीय महामार्गावर येईल? बाबळगाव आता नॅशनल हायवेवर आलेला आहे. हे स्वप्न पाहिलं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आणि आज याचा साक्षात्कार आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी होतोय. या राष्ट्रीय महामार्गामुळे अपघात वाढायला लागले. काही दुर्दैवी अपघात घडले आणि म्हणून गतिरोधक अनेक ठिकाणी या आता राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा बांधण्याचं काम ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देऊन त्या ठिकाणी ती कामं पूर्ण केली. आणि म्हणून या गावामध्ये पिण्याचं पाणी, नळ योजना, स्वच्छता, आरोग्य, आपल्याकडे ग्रामीण रुग्णालय, त्यात आम्ही बैठका घेतल्या परवा, आणि या ग्रामीण रुग्णालयामध्ये कशी व्यवस्था आपल्याला देता येईल, अधिक त्याचं बळकटीकरण कसं करता येईल, आणि एखाद्या या पंचकृषीतल्या किंवा या 15-20 खेड्यातल्या गावांतल्या लोकांना इथंच सगळे उपचार मिळावेत आणि लातूरला जायची वेळ येऊ नये, अशी देखील व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्याचा प्रयत्न हा आपण सातत्यानं या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे. नर्सिंग स्कूल इथं आहे, जी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सुरू केली. म्हणजे या परिसरातल्या मुलांना नर्सचा कोर्स हा आपल्या बाबळगाव येथे करता येतो आणि जेणेकरून एकदा तो कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्या हाताला काम त्या ठिकाणी उपलब्ध होईल, चांगला पगार मुलांना त्या ठिकाणी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था या परिसरामध्ये या ठिकाणी केलेली आहे. आपली दयानंद शिक्षण संस्था, जी ग्रामीण भागातली जी संस्था, महाराष्ट्रामध्ये अग्रसर अशी संस्था या ठिकाणी नावारूपाला आलेली आहे. आदरणीय काका त्याचं काम यापूर्वी पाहत होते, आता धीरज आणि श्याम देशमुख आणि त्यांचे सगळे सहकारी त्या ठिकाणी ते काम पाहत आहेत आणि त्या शाळेचा देखील, त्या संस्थेचा देखील उत्तम विस्तार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी ते करणार आहेत. आणि माझी त्यांना अशी विनंती आहे की एखादी CBSE स्कूल जर आपल्याला इथं करता आली तर ती करावी, जेणेकरून अनेक मुलं लातूरला शिकायला जात आहेत आपल्या गावातले, कारण त्यांना CBSE ची शाळा ही हवी आहे. आणि म्हणून त्या मुलामुलींसाठी आपल्या गावामध्ये CBSE मीडियमची शाळा जर सुरू करता आली तर तो एक संकल्प आज आपण दसरा महोत्सवाच्या निमित्तानं जर साकारला, मला असं वाटतं की या गावामध्ये सामान्य माणसाची
सेवा केल्यासारखं होईल. कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर देखील काही प्रश्नचिन्ह मागच्या काळामध्ये उपस्थित झालेले होते. अजूनही काही कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये जे काही दुर्दैवी मृत्यू आपल्या गावामध्ये मागच्या काळामध्ये झाला होता त्याचा शोध अजूनही लागलेला नाही आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतो की तुम्ही त्याच्याबद्दल काय करताय. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक पथक नेमलेलं आहे. खरं म्हणजे विधानसभेमध्ये देखील हा प्रश्न मला मांडायचा होता, पण आपल्याच गावामध्ये आणि आपलेच जिल्हा पोलीस अधीक्षक जे लातूरचे आहेत त्यांची अडचण होऊ नये म्हणून महाराष्ट्र विधिमंडळामध्ये तो प्रश्न आम्ही उपस्थित केलेला नाही. पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला त्याचा विसर पडलेला आहे. आणि म्हणून गावकऱ्यांना मी सांगू इच्छितो की कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय गंभीर आहोत आणि जे घडलं आपल्या गावामध्ये त्याचाही शोध लावण्यासंदर्भामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मागे आम्ही आहोत आणि आम्ही त्याचा छडा लागल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही देखील ग्वाही मी आपल्याला आज या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी देऊ इच्छितो. ग्रामपंचायत, सोसायटी, अवैध जे काही धंदे गावा आणि परिसरामध्ये कमी झालेले आहेत, कारण काकांच्या धाकामुळं आमच्या पाठपुराव्यामुळं फारसा वाव आपल्याकडे नाही आहे. कारण आपण नेहमीच हे स्वीकारलंय की हे गाव आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं गाव आहे. आजही बाभळगाव म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जेव्हा चर्चा होते तेव्हा हे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं गाव आहे अशीच त्याची ओळख आहे. आणि म्हणून बाभळगावमध्ये असं काही गैर होऊ नये याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की ग्रामपंचायत, सोसायटी, तंटामुक्तीचे अध्यक्ष, पोलीस पाटील आणि खरं म्हणजे पोलीस पाटील खरंच तुकाराम पिटले आणि त्यांचे बंधू श्रीकृष्ण पिटले तर ते रात्री लवकर झोपत नाहीत. श्रीकृष्ण पिटले म्हणजे सगळं गाव झोपी गेल्यावर श्रीकृष्ण पिटले तरी असं इथं फेरफटका असतो त्यांचा. कधीतरी आम्ही 12:30-1 वाजता जेव्हा येतो तेव्हा श्रीकृष्ण पिटले बसलेले असतात 2-3 कार्यकर्ते घेऊन. म्हणजे गाव सगळं कसं व्यवस्थित आहेत, कारण पोलीस पाटलाचं ते कामच आहे. म्हणजे सगळं गाव झोपी गेल्यानंतर मग शेवटचं मार्गदर्शन दोघा तिघाला करून मग आपल्या घरी काय की नाही. त्यामुळे एकदा मी त्यांना सांगितलं होतं की मार्गदर्शन जरा जास्त व्हायला लागलंय, एवढंही मार्गदर्शन असू नये. पण श्रीकृष्ण पिटले अतिशय एक उत्तम पोलीस पाटील आपल्या गावाला लाभलेले आहेत. पोलीस पाटलाच्याही मागण्यांसाठी मग आझाद मैदानावर आंदोलन असेल, नागपूरमध्ये आंदोलन असेल, तिथं अनेक वेळा आमच्या त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत. आणि तंटा झालाच नसेल, झालाय का नाही झालं. आम्ही लहानपणापासून त्यांना पाहिलेलं आहे. म्हणजे अगदी आजोबांकडं त्यांचं येणं जाणं, साहेब काका यांच्याकडे अगदी ते एका पिढीचेच आणि म्हणून अगदी कौटुंबिक संपत, भावकीच. तर त्यांना आपण तंटामुक्तीचं अध्यक्ष केलं आणि खरं म्हणजे त्या काळामध्ये काकांनीच सूचना केली की ते योग्य राहतील आणि मग त्यांची निवड सगळ्यांनी सर्वानुमते एकमतानं निवड त्यांची झाली. आणि त्यामुळं ही सगळी जी मंडळी आहे, हा गावगाडा हाकण्याचं काम ही मंडळी करते आहे. आणि म्हणून काका असतील, मी असेन, धीरज असतील, आई असतील, या गावगाड्याची जबाबदारी यांच्यावर आपण सोपवलेली आहे. त्यांना जेव्हा अडचण येते तेव्हा ते आमच्या सगळ्यांच्याकडे येतात आणि मग त्यांना सूचना करून त्या अडचणीतनं मार्ग कसा काढायचा हे सगळं आम्ही करत असतो. त्यांना कधीही निधी कमी पडू दिला नाही. फक्त त्यांच्याकडनं अपेक्षाच एवढी आहे की दर्जेदार कामं गावामध्ये झाली पाहिजेत.
म्हणजे निधीसाठी ओढाताण ग्रामपंचायतीमध्ये होऊ नये ही देखील अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो. कारण हा निधी सामान्य माणसाचा आहे. हा दिल्लीहून मुंबईहून खेचून आणायचा, आपल्या गावकऱ्याच्या घरासमोर गल्लीमध्ये तो निधी खर्च झाला पाहिजे अशी आमची भावना असते. आणि तो जर प्रामाणिकपणे निधी जर तुम्ही खर्च केला तर ते काम हे चांगलं होतं, टिकाऊ होतं आणि सामान्य माणसाला खऱ्या अर्थानं त्या कामाचा फायदा होतो. आणि म्हणून ग्रामपंचायतीला देखील आज जाहीररित्या मी सांगू इच्छितो, सोसायटीला देखील मी सांगू इच्छितो की आपली जी राहिलेली कामं असतील ती सगळी कामं आमच्याकडे तुम्ही घेऊन या. त्याला निधी कसा मंजूर करायचा, कुठून त्याला निधी द्यायचा या संदर्भामध्ये नक्कीच आम्ही आपल्याला मदत करू. कारण ही कामं आता लवकरात लवकर आपल्याला पूर्ण केली पाहिजेत. आता लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत, त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि कदाचित येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदरचा हा दसरा हा शेवटचा असू शकतो. पुढचा दसरा कधी आहे मला माहिती नाही, पण या दसऱ्याच्या निमित्तानं आपण जर हा संकल्प केला की राहिलेली सगळी कामं जलद गतीनं आपल्याला पूर्ण करायची आहेत, तर मला असं वाटतं की येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील चांगलं काम आपल्याला सगळ्याला मिळून या ठिकाणी करता येईल. मी आपल्याला अजूनही एक बाब सांगू इच्छितो की आता जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, मांजरा परिवारातल्या सगळ्याच कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ काल परवापासून सुरू झालेला आहे. 4 दिवसामध्ये कारखाने सुरू होतील, ऊसाचं गाळप सुरू होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला उत्तम भाव या निमित्तानं मिळेल हे देखील या प्रसंगी आपल्याला मी सांगू इच्छितो. खूप बोलण्यासारखं आहे. आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आलेला आहे. आंदोलनकर्त्यांनी आज आणि भूमिका काय आहे ही विचारणा केली. तेव्हा आम्ही हे सांगितलं की आपले जे समाज बांधव आहेत त्यांच्या भावनांचा आपल्याला आदर आहे. ते मराठा समाजाचे असतील, इतर मागासवर्गीय समाजाचे असतील, ते आदिवासी असतील, ते मागासवर्गीय असतील, शेवटी गावगाडा हाकायचा असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन तो गावगाडा आपल्याला हाकावा लागतो. आणि म्हणून हा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, काँग्रेस पक्षानं देश पातळीवर जातनिहाय जनगणना केली पाहिजे असं धोरण स्वीकारलेलं आहे. लोकसभेच्या जेव्हा निवडणुका होतील त्या जाहीरनाम्यामध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या पुढाकाराने तो मुद्दा जाहीरनाम्यामध्ये असणार आहे. काँग्रेस पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये निवडून आल्यानंतर किंवा महाराष्ट्रामध्ये निवडून आल्यानंतर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना जी 1935 साली कधीतरी झाली होती, त्यानंतर कधी झालीच नाही, ती आता पुन्हा एकदा करण्याचा निर्णय हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आणि मला खात्री आहे की या आरक्षणाच्या सगळ्याच प्रश्नांना त्याच्यातून उत्तर हे मिळेल असं एक धोरण काँग्रेस पक्षानं स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये देखील भविष्यामध्ये काय होतं हे आपल्याला पाहावं लागेल. आणि या संदर्भामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, विधानसभा ही आपापली भूमिका घेतील आणि ते आपल्याला कळेलच. त्यामुळे आपण याची योग्य वेळेची वाट पाहणं हेच क्रमप्राप्त आहे. आज
आपल्या सगळ्यांच्या भेटी झाल्या याबद्दल मला मनस्वी आनंद झालेला आहे. हे सगळे हॉकी प्लेयर्स, हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि बाभळगावमध्ये आमच्या एका होतकरू क्रीडा शिक्षकानं किंवा क्रीडा प्रेमीनं हॉकी ह्या खेळासाठी विशेष प्रयत्न या ठिकाणी केलेले. ते ग्रामपंचायत तुम्ही त्यांना फक्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. खरं म्हणजे त्यांना प्रत्येकाला एक हॉकीचं किट दिलं पाहिजे. हा, नुसतंच काय आहे त्याच्यात, हॉकीचं किट मिळालं पाहिजे, हो की नाही. घेतलेलं आहे. उद्या लातूरमध्ये खेळाच्या त्या दुकानामध्ये ते जाणार आहेत आणि मग ते येऊन मला म्हणतील की एक सेट एवढ्याला आहे, मग कसं. आणि माझी भेट नाही झाली तर काका कुठं असतात तुम्हाला माहितीच आहे. आशियावर आपल्याला जाताच येतं. पण ह्या मुलांना ते हॉकीचे किट्स आपण दिले पाहिजेत आणि त्यांच्या खेळाला त्याच्यातनं वाव मिळेल. यापेक्षा मी अधिक भाष्य करणार नाही, कारण मला वेळ हा काकांनी ठरवून दिलेला होता. त्यामुळं 9:30 9:35 झालेले आहेत. मग आता राहिलेल्या वेळात आपण मार्गदर्शन नाही झालं. आता सगळेच मुद्दे मी स्पर्श केलेला आहे. 10ला पुन्हा सभा आपल्याला संपवायची आहे. त्यामुळं सगळ्या मान्यवरांचं, आमचे उदगीरहून, निलंग्याहून, शिरूआनंदपाळ, लातूर शहर, रेणापूर, अहमदपूर, अनेक ठिकाणाहून आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी मनापासून बाभळगाव येथे स्वागत करतो. दसऱ्याच्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. विजयादशमी आपल्या जीवनामध्ये आपले स्वप्न साकारणारी ठरो, अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पंधरवड्यावर दिवाळी आहे, त्यानिमित्त आपली भेट होईलच. पण दीपावलीच्या देखील आपल्या सगळ्यांना माझ्या आणि देशमुख कुटुंबियाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.